नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ग्रामर विषयातला महत्त्वाचा पाठ घेऊन येतोय, ज्याच्यावर नेहमी प्रश्न येतात आणि विद्यार्थी कायम बुचकड्यात पडत असतो की या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे. तर अतिशय सोपा प्रश्न येतात. बघा, आपल्याला अनुनासिक आहे किंवा त्यांना म्हटलं तसं परसवर्ण याच्यावर येणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भात आज आपल्याला बोलायचं आहे. आता अनुनासिकांची संख्या जर बघितली मित्रांनो, तर अनुनासिकांची संख्या किती आहे? तर 5 अनुनासिक आहेत. मग कोणकोणते अनुनासिक आहेत? त्याच्यातलं पहिलं अनुनासिक आपल्याला बघायचंय, हे आहे. दुसऱ्या क्रमांकाचं अनुनासिक कोणतं आहे? तर अशा प्रकारचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं अनुनासिक जर आपण बघितलं तर तिसऱ्या नंबरचं अनुनासिक कोणतं आहे? तर न आहे. चौथ्या क्रमांकाचं अनुनासिक कोणतं आहे? तर न नड्याचं आहे. आणि 5व्या क्रमांकाचं अनुनासिक आहे आपलं म. आता ही 5 अनुनासिक आहेत. या अनुनासिकांच्या संदर्भातला प्रश्न कसा येत असतो तर तो आपल्याला आजच्या बघायचा आहे. मग आज आपण बघितलं तर एखादा शब्द बघा, अशा पद्धतीचा प्रश्न येतो तुम्हाला की पंकज. कुठला शब्द आहे? पंकज. आता बघा, हा पंकज जो काही शब्द आहे, पंकज. आता पंकज या शब्दामध्ये आपण बघितलं तर पंकज या शब्दामध्ये आपल्याला इथं अनुनासिक दिसतंय का? तर दिसतंय, पण ते कशा स्वरूपात आहे? अनुस्वारा स्वरूपात. मग हा प्रश्न कसा विचारला तो परीक्षेला? पंकज या शब्दातील अनुस्वार हा कोणत्या अनुनासिका समान त्याचा उच्चार आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेला असतो. मग याला सोडवायचं कसं आहे? तर याला सोडवताना आपल्याला बघायचंय की हा शब्द कोणता आहे? पंकज. कुठला शब्द आहे? पंकज. आता पंकज शब्दामध्ये जर आपण बघितलं तर अनुस्वार कोणत्या अक्षरावर आहे? तर प वर आहे. कशावर आहे? प वर. पहिले उच्चार कशाचा होतो? स्वराचा होतो. म्हणजे प या शब्दाचा पूर्ण उच्चार होईल, नंतर अनुस्वाराचा उच्चार होतो. मग अनुस्वारानंतर येणारं वर्ण कोणतं आहे? तर अनुस्वारानंतर येणारं वर्ण जर आपण बघितलं, क आहे. कुठलं आहे? क आहे. मग क च्या लाईनीतलं शेवटचं अनुनासिक कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग इथं जर आपण बघितलं तर इथे अनुनासिक लिहिलेली आहे. मग हे कोणत्या लाईनीतले आहे? तर हे क च्या वर्गातलं आहे. हे कोणत्या वर्गातलं आहे? तर हे च च्या वर्गातलं आहे. हे कोणत्या वर्गातलं आहे? तर हे ट च्या वर्गातलं आहे. हे कोणत्या वर्गातलं आहे? त च्या वर्गातलं आहे. हे कोणत्या वर्गातलं आहे? प च्या वर्गातलं आहे. मग आपल्याला अनुस्वारानंतर काय आलाय? क आलाय. मग आपल्याला क च्या वर्गातला अनुनासिक बघायचंय. मग या अनुस्वाराचा उच्चार कोणत्या अनुनासिका संदर्भात आहे? तर याचा उच्चार जर आपण बघितला तर या अनुनासिकासारखा याचा उच्चार आपल्याला दिसत असतो. मग हा शब्द जर तुम्ही असं लिहिला, हा शब्द जर असं लिहिला तर वावगं ठरणार आहे का? चुकीचं ठरणार आहे का? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, हा शब्द असा लिहिला तरी चुकीचा ठरत नाही, पण लिहिण्याची पद्धत ही नाहीये, याला लिहिण्याची पद्धत ही आहे. म्हणजेच काय? तर या अनुनासिकाचा उच्चार किंवा या अनुस्वाराचा उच्चार हा या अनुनासिका समान उच्चार आहे. लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? समजलं? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, छोट्या छोट्या कन्सेप्टसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. नमस्कार मित्रांनो.